ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसात एक रकमी FRP देणं बंधनकारक आहे. मात्र महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखानदार शेतकऱ्यांना एक रकमी FRP देण्याऐवजी त्याचे तुकडे करून टप्प्याटप्प्यानं FRPची रक्कम शेतकऱ्यांना देत आहेत. याविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर जवळपास 50 तास सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य साखर संघाचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर न्यायालयानं 17 मार्च 2025ला शेतकऱ्यांना 14 दिवसात एक रकमी FRP देण्यात यावी असा आदेश दिला होता. मात्र आता राज्य साखर संघ केवळ साखर कारखानदारांना वाचवण्यासाठी रडीचा डाव खेळत आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. संघानं या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे पूर्णतः चुकीचं असून आपण याबाबत मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं माजी खासदार राजू शेट्टींनी सांगितलंय. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार 2022 पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी FRP होती, पूर्वी SMP होती, त्याचं रूपांतर FRPत झालं. ती ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात विना कपात एक रकमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये परंपरा होती. 2022 साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक FRP आहे ती 14 दिवसाच्या आत द्यावी, 10.25 रिकव्हरीची, आणि उर्वरित जी FRP आहे ती सीझन संपल्यानंतर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली. त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि 17 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती शेटना या बेंचनं 2022चा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी FRP देण्याचे आदेश दिला. तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे, परंतु 1 महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही, कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही. राज्य साखर संघानं आता रडीचा डाव खेळलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या FRPचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. 50 तास त्याच्यावर सुनावणी झाली, पण तरीसुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे. हा रडीचा डाव आहे, कोर्टाची दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे. नांदणी मठात 18 ऑगस्ट ते 28 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक विधी आहेत. या विधींसाठी महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला जैन मठात आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 32,000 कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्गाचा खर्च आता 1,00,000 कोटींच्या वर नेऊन ठेवलाय. याबाबत बोलताना त्यांनी यात आर्थिक हित जपलं जात असल्याचा आरोप केला. अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरकारनं केवळ सानुग्रह अनुदान न देता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली आहे. या पत्रकार बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट योगेश पांडे उपस्थित होते.